Hello students. So our next point, before that there is a certain question for you. पहिला आहे, what is mean by atomic number of element? What is mean by atomic number? So there is a simple definition. The number of protons present in a nucleus of an atom is called atomic number of an element. The number of protons present in a nucleus of an atom is called atomic number of an element. जेवढे प्रोटॉन न्यूक्लियसमध्ये आहे त्याला आपण म्हणतो ॲटॉमिक नंबर. सेकंड, ॲटॉमिक नंबर ऑफ सम एलिमेंट्स आर गिवन हिअर. राईट डाऊन दी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटरमोस्ट सेल ऑफ ईच ऑफ देम. सो हिअर फर्स्ट एलिमेंट हायड्रोजन, कार्बन, सोडियम, क्लोरीन, नायट्रोजन. ॲटॉमिक नंबर्स आर, so here atomic numbers are 1, 6, 11, 17 and 7. So first we have to write electronic configuration. जर आपल्याला लास्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला लागेल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. सो फर्स्ट राइट डाउन द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. हायड्रोजन 1, सिम्पली 1. नेक्स्ट कार्बन 2, 4. नेक्स्ट सोडियम 2, 8, 1. क्लोरीन 2, 8, 7. and नायट्रोजन 2, 5. बरोबर. लास्ट सेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी अगोदर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिलं. नेक्स्ट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन आउटर मोस्ट सेल. आता आउटर मोस्ट सेलमध्ये असलेले इलेक्ट्रॉन सिम्पली 1. लास्ट सेलमध्ये कार्बनचे आहे 4, सोडियम 1, क्लोरीन 7 and नायट्रोजन 5. म्हणजे जर आपल्याला आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत ते कॅल्क्युलेट करायचे असेल तर त्यासाठी हवं आहे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. ओके. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन पहा. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ सम एलिमेंट्स इज गिवन हिअर. बाय यूजिंग इट राइट द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स अँड व्हॅलन्सी ऑफ द रिस्पेक्टिव्ह एलिमेंट. काय काय लिहायचं? तर फर्स्ट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉनलाच आपण म्हणतो आउटरमोस्ट सेल इलेक्ट्रॉन. लास्ट सेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला आपण म्हणतो व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन. आणि व्हॅलन्सी कॅल्क्युलेट कशी करतो आपण? व्हॅलन्सी जर 4 पेक्षा कमी असेल तर डायरेक्टली व्हॅलन्सी म्हणजेच जेवढे इलेक्ट्रॉन आहे लास्ट सेलमध्ये तेवढे. जर लास्ट सेलमध्ये 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असेल तर त्याची व्हॅलन्सी 1, 2, 3, 4. पण जर लास्ट सेलमध्ये 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असेल तर अशा वेळेस व्हॅलन्सी कशी कॅल्क्युलेट करतात? 8 मायनस व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन. 8 मायनस व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन. ठीक आहे. तर एलिमेंट कोणकोणते दिलेले आहेत? तर लिथियम, नेक्स्ट कार्बन, मॅग्नेशियम अँड ऑक्सिजन. सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, लिथियम 3, कार्बन 6, magnesium 12 and oxygen 8. Now electronic configuration. Lithium 2, 1, carbon 2, 4, magnesium 2, 8, 2 and oxygen 2, 6. आपल्याला लक्षात आहे ना कशी काढतो आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन? तर त्यासाठी फॉर्म्युला होता 2n². KLMN ह्या सेल्स आहेत, त्याला सिम्बॉल आहेत, त्यांचा ऑर्डिनल नंबर आहे 1, 2, 3, 4. आणि हा जर आपण 2n² या फॉर्म्युल्यात पुट केला तर आपल्याला मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ ईच सेल, की प्रत्येक सेलमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन आपण फिल करू शकतो, भरू शकतो, ती कॅल्क्युलेट करतो. जर K सेल असेल तर मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स आपण भरू शकतो. L असेल तर मॅक्झिमम 8, M असेल तर 18, N असेल तर 32. नेक्स्ट नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन्सलाच आपण म्हणतो आउटरमोस्ट सेल इलेक्ट्रॉन. सो इट इज लिथियम 1, कार्बन 4, मॅग्नेशियम 2 अँड ऑक्सिजन 6. लास्ट सेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहे त्याला आपण म्हणतो व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन. नेक्स्ट व्हॅलन्सी. व्हॅलन्सी म्हणजे तरी काय? तर कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ इलेमेंट, की इलेमेंट कंबाईन होताना फॉर्म्युला तयार करताना जे पार्टिसिपेट करतो इलेक्ट्रॉन त्याला म्हणतो आपण व्हॅलन्सी. आणि व्हॅलन्सी डिपेंड आहे ऑक्टेटवर, म्हणजेच ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किंवा डुप्लेट. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेत लागतात त्याला आपण म्हणतो व्हॅलन्सी किंवा जास्त आहे.
तर व्हॅलन्सी पहा इथे 1 का, कारण 4पेक्षा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कमी आहे. नेक्स्ट 4, 8मधून 4 मायनस केले तर 4च येणार. नेक्स्ट 2, कारण 4पेक्षा कमी आहे. इथे मात्र 6 आहे लास्ट सेलमध्ये किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, त्याच्यामुळे 8मधून ते मायनस केले. सो 8 - 6 2. लक्षात आलं? याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, why are the atomic number and atomic mass number always in a whole number? Why are atomic numbers and atomic mass numbers always in a whole number? होल म्हणजेच कंप्लीट नंबर किंवा पूर्ण संख्या, फ्रॅक्शन मध्ये नसते, पॉइंट मध्ये नसते. आता किती सोपं आहे पहा. ॲटॉमिक नंबर म्हणजे तर काय, तर नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन ॲन ॲटम. प्रोटॉनच्या संख्येला आपण म्हणतो ॲटॉमिक नंबर. आता प्रोटॉन कधी अर्धा असतो का? नाही, कंप्लीट नंबर असतो. म्हणून प्रोटॉनची संख्या सुद्धा कंप्लीट, म्हणून ॲटॉमिक नंबर सुद्धा होल नंबर. ॲटॉमिक मास म्हणजे काय, द सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येची ॲडिशन केली की आपल्याला मिळतो मास नंबर. आता मास नंबरमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची ॲडिशन केलेली आहे नंबरची, मग ते कधी फ्रॅक्शन आहेत का? नाही, त्यामुळे हे होत आहे. ॲन्सर पहा, बिकॉज ॲटॉमिक नंबर मीन्स नंबर ऑफ प्रोटॉन अँड प्रोटॉन कॅनॉट बी हाफ, while mass number is sum of number of proton and number of neutron and it is also not in a fraction. ती सम आहे, फ्रॅक्शन नसते, आणि इथे सुद्धा टोटल नंबर आहे. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन आहे की सल्फर कंटेन्स 16 प्रोटॉन आणि 16 न्यूट्रॉन्स. व्हॉट वुड बी इट्स ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर? 16 प्रोटॉन अँड 16 इलेक्ट्रॉन. तर त्यांनी विचारले व्हॉट इज ॲटॉमिक नंबर अँड ॲटॉमिक मास. असे क्वेश्चन असतात, त्याच्यामुळे सोपे आहे, समजून घ्या. तर ॲटॉमिक नंबर मीन्स व्हॉट, नंबर ऑफ प्रोटॉन, अँड नंबर ऑफ प्रोटॉन किती आहे? 16. ॲटॉमिक मास मीन्स नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन, दोघांची ॲडिशन. सो 16 + 16 32. किती सोपे क्वेश्चन आहेत पहा. हे व्यवस्थित लिहा, याच्याबद्दल काही डिफिकल्टी आली तर मला विचार. आवर नेक्स्ट पॉईंट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज आयसोटोप्स. आयसोटोप. आता आयसोटोप means what? Atoms of same element having same atomic number but different mass number called as isotope. Atoms of same element having same atomic number but different mass number called as isotope. Atoms of same element. इथे एक्झाम्पल पहा, एक्झाम्पल लक्षात येईल. For example, carbon has 3 isotopes, namely carbon 12, carbon 13 and carbon 14. आता हे जे आहे कार्बनच आहे, ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट, कार्बनच आहे. एलिमेंट कोणता आहे? कार्बन. हे सगळे ॲटम कशाचे? कार्बनचे. आता कार्बनचे असल्यामुळे त्यांचे ॲटॉमिक नंबर सुद्धा काय असणार? सेम असणार. ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर. ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट, आता यांचे मास नंबर पहा. कार्बन 12 म्हणजे हा मास नंबर आहे, कार्बन 12, कार्बन 13 अँड कार्बन 14. यांचे मास नंबर काय आहेत? डिफरंट. मग तेच म्हणलेलं आहे, ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. The mass number of isotope is also represented by another method. आणखीन एक मेथडने लिहितात, असं डॅश करून समोरही लिहितात, किंवा ही सुद्धा मेथड आहे. लेफ्ट साईडला सुपरफिक्सला म्हणजे डोक्यावर लिहितात कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. हे आयसोटोप आहे. ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. यांचे ॲटॉमिक नंबर सेम आहे, हे ॲटमसुद्धा सेम आहेत, पण मास नंबर मात्र डिफरंट आहे. मास नंबर डिफरंट. पहा इथे टेबलमध्ये आणखीन क्लिअर होईल. द आयसोटोप हॅव सेम प्रोटॉन. ॲटॉमिक नंबर सेम म्हणजेच सेम प्रोटॉन बट डिफरंट न्यूट्रॉन नंबर. डिफरंट न्यूट्रॉन नंबर. मास नंबर चेंज होतो कशामुळे? तर न्यूट्रॉन नंबर बदलतो, न्यूट्रॉनची संख्या बदलते.
पहा इथे ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट कोणकोणते आहेत तर कार्बन 12, कार्बन 13 अँड कार्बन 14. त्यांचे मास नंबर काय आहेत 12, 13, 14. ॲटॉमिक नंबर, आता ॲटॉमिक नंबर सगळ्यांचे कसे आहेत सेम आहे 6, 6, 6. ॲटॉमिक नंबर बदलत नाही. आता मास नंबर ऑफ न्यूट्रॉन कॅल्क्युलेट करू. नंबर ऑफ न्यूट्रॉन कॅल्क्युलेट कशी करणार ॲटॉमिक मास मायनस ॲटॉमिक नंबर ए मायनस झेड, A minus Z. 12 minus 6, 6. Next 13 minus 6, 7 and 14 minus 6, 8. तर नीट ऑब्झर्व करा या तिघांमध्ये काय डिफरन्स दिसतोय. प्रत्येकाचा मास नंबर डिफरंट आहे, ॲटॉमिक नंबर सेम आहे, त्याच्यामुळे नंबर ऑफ न्यूट्रॉन किंवा न्यूट्रॉन नंबर काय झाला डिफरंट आला. न्यूट्रॉन नंबर इज डिफरंट. समजतंय. आणखीन एक एक्झाम्पल आहे पहा. हायड्रोजन हॅज 3 isotopes. They have separated names: hydrogen, deuterium and tritium. हायड्रोजनचे सुद्धा 3 आयसोटोप आहेत, हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटियम. कार्बनला तसं वेगळं नाव नाही आहे. कार्बनला डायरेक्ट म्हणतात कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. हायड्रोजनला मात्र तसं नाही आहे. हायड्रोजनचे नाव आहेत हायड्रोजन, ड्यूटेरियम अँड ट्रिटियम. ड्यू म्हणजे 2 असलेले, ट्री म्हणजे 3 असलेले. पण 3 काय तर ॲटॉमिक मास. सियर टेबलमध्ये दिसेल. हायड्रोजन 1, हायड्रोजन, हायड्रोजन 2, ड्यूटेरियम, हायड्रोजन 3, ट्रिटियम. म्हणजे यांची मास काय झालेलं आहे एक एकने वाढत आलेले आहेत. लक्षात आलं. पहा मास नंबर. हायड्रोजनचं मास 1, ड्यूटेरियमचं 2 अँड ट्रिटियमचं 3. ॲटॉमिक नंबर मात्र सेम आहे 1, 1, 1. मग नंबर ऑफ न्यूट्रॉन्स मात्र 1 minus 1 0, 2 minus 1 1 and 3 minus 1 2. समजताय. मास नंबर बदललाय, ॲटॉमिक नंबर मात्र बदलत नाही. त्याच्यामुळे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स सुद्धा बदलतात. क्लोरीनचे सुद्धा 2 आयसोटोप आहे, क्लोरीन 35 अँड क्लोरीन 37. पहा इथे लिहिलेलं आहे क्लोरीन 35 अँड क्लोरीन 37. ॲटॉमिक मास पाहिलं तर क्लोरीन 35चं ॲटॉमिक मास आहे 35 आणि 37. ॲटॉमिक नंबर मात्र दोघांचा सेम आहे 17, 17. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स कॅल्क्युलेट करा. 35 minus 17, 18. 37 minus 17, 20. नंबर ऑफ न्यूट्रॉन मात्र बदलले. याला म्हणतो आपण आयसोटोप. समजलंय. ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. नेक्स्ट पॉइंट युजेस ऑफ आयसोटोप. आता आयसोटोप कुठे कुठे यूज येतो पहा. आयसोटोप्स ऑफ सम एलिमेंट्स आर रेडिओ ॲक्टिव्ह. आता रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे काय तो पुढच्या पॉईंटमध्ये आपल्याला स्टडी करायचाच आहे. तरी सुद्धा एक जनरल एक्झाम्पल देतो. आपल्याला सर्वांना रेडियम माहिती आहे. रेडियम जे आपण रस्त्यावरती गाड्यांना लावलेलं असतं. त्या रेडियमची खासियत काय, व्हॉट इज द स्पेशालिटी ऑफ रेडियम. व्हेन लाईट स्ट्राईक ओव्हर इट शाईन. ज्यावेळेस त्याच्यावर लाईट पडते रात्रीच्या वेळेस ते चमकतं. याचा अर्थ त्याच्याकडे एक ॲबिलिटी आहे शाईन करण्याची. सिमिलर रेडिओ म्हणजे काय, द सबस्टन्स विच इमिट रिमूव्ह रेडिएशन. जे रेडिएशन बाहेर सोडतात, जे रेडिएशन बाहेर. आता आपण मोबाईल वापरतो, मोबाईलमधून सुद्धा जे सिग्नल्स बाहेर पडतात ते म्हणजे एक प्रकारचे रेडिएशन आहे. राईट. जसं आपण न्यूक्लिअर बॉम्ब म्हणतो. न्यूक्लिअर बॉम्ब की हिरोशिमा नागासाकी व दुसऱ्या महायुद्धात न्यूक्लिअर बॉम्ब टाकला अमेरिकेने. मग हे जे न्यूक्लिअर बॉम्ब आहेत ते सुद्धा रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सपासून बनवतात. किंवा इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी रेडिओ ॲक्टिव्ह प्लॅन्ट वापरले जातात. रेडिओ ॲक्टिव्ह मग तिथे सुद्धा रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस यूज केले जातात. ओके. दे आर यूज इन अ व्हॅरियस फील्ड सच ॲज इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर, मेडिसिन अँड रिसर्च फील्ड असो. मग आयसोटोप आहे ते सगळीकडे वापरतात. इंडस्ट्रीमध्ये, मेडिसिनमध्ये, ॲग्रिकल्चर आणि रिसर्चमध्ये सुद्धा.
पहिले एक्झाम्पल आहे युरेनियम 235 ॲटॉमिक मास आहे किंवा मास नंबर आपण त्याला म्हणतो. युरेनियम 235 is used for the nuclear fission and production of electricity. इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी युरेनियम 235 चा वापर करतात. युरेनियम 235. आता इथे वर्ड आलेले आहे न्यूक्लियर फिजन. फिजन म्हणजेच एकाचे दोन होणे आणि फ्युजन म्हणजे एकत्र होणे. इथे काय होतं, युरेनियमचे तुकडे तुकडे होत जातात आणि ज्यावेळेस तुकडे होतात त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात रेडिएशन बाहेर सोडले जातात आणि त्याच रेडिएशनचा यूज करून इलेक्ट्रिकल प्लांटमध्ये किंवा न्यूक्लियर प्लांटमध्ये इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. हे नेक्स्ट पॉइंट आहे आपला. सेकंड, सम रेडिओएक्टिव्ह आयसोटोप लाईक कोबाल्ट 60 आर यूज इन अ मेडिकल ट्रीटमेंट ऑफ फॅटल डिजीज लाईक कॅन्सर. म्हणजे कॅन्सर सारखे जे डिजीज आहे, फॅटल म्हणजे मृत्युमुखी पडण्यासारखे किंवा मनुष्य मरणारच असे आजार आहेत, पण कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी कोबाल्ट 60 हा आयसोटोप यूज केला जातो. कोबाल्ट 60. आयोडीन 131 is used in the treatment of goiter, disease of thyroid gland. आपण पहा बरेचशा वेळेस मीठ, आयोडाइज्ड मीठ खातो आपण, नाही का, जाहिरात वगैरे पाहतो आयोडाइज्ड नमक. आयोडाइज म्हणजे आयोडीन असलेलं मीठ. पण काही ठिकाणी, उंच ठिकाणी, डोंगराळ भागात त्या लोकांना मिठाचं प्रमाण त्यांच्या आहारात कमी आहे किंवा कमी असतं. त्या कारणास्तव त्यांना गॉयटर किंवा थायरॉइड सारखे प्रॉब्लेम्स येतात. मग अशांचे आजार किंवा अशांचे डिजीज क्युअर करण्यासाठी आयोडीन 131 हा आयसोटोप वापरतात. अँड फोर्थ वन, द रेडिओएक्टिव्ह आयसोटोप आर यूज फॉर डिटेक्शन ऑफ क्रॅक्स और लिकेज इन द अंडरग्राउंड पाईप्स वगैरे जे आहेत. म्हणजे आपण पाहतो की तेलाच्या विहिरी वगैरे असतात, पाण्याचे असतात, तर अंडरग्राउंड पाईप्स आहेत त्यांच्यामध्ये जर लिकेज राहिलं तर त्याच्यामुळे लॉस होऊ शकतो. बरेचसे गॅसेस असेल, क्रूड ऑइल असेल, त्यांचे लॉस होऊ शकतो. मग अशा वेळेस ते लिकेज पाहण्यासाठी या रेडिओएक्टिव्ह आयसोटोपचा यूज केला जातो. ठीक आहे, व्यवस्थित पद्धतीने नोट्स लिहा. काही डिफिकल्टी असेल तर विचारा.